तर होईलच प्रेम मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळालं की पार्थने पत्रकारांसमोर जीवाची बाजू घेतली. तो माझा भाऊ आहे आणि मी त्याचा पास्ट ॲक्सेप्ट केलेला आहे. त्याच पद्धतीने इकडे जेव्हा महिला मुक्ती काव्याच्या चेहऱ्यावरती काळं फासण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा नंदिनी काव्याची बाजू घेते आणि त्यांना म्हणते की ती माझी बहीण आहे आणि तिने तिच्या तोंडाला काळं फासावं असं चुकीचं काही केलेलं नाही आहे, असं म्हणून नंदिनी पुन्हा एकदा काव्याची बाजू घेते. तर काव्या तिला घट्ट मिठी मारते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळालं की काव्याच्या हाताला थोडंसं काळे डाग लागलेले असतात. तेव्हा नंदिनी तिला पाणी देते आणि स्वतःच्या ओढणीने ते काळे डाग पुसू लागते. तेव्हा काव्य तिला म्हणते, नंदिनी ताई, भूतकाळातले सुद्धा आपण ठरवलं तर सर्व डाग आपण पुसू शकतो. परंतु नंदिनी एक पावित्र्य घेते. नंदिनी म्हणते, मीच तुझ्या सुखाला काळा डाग लावलेला आहे, असं नंदिनी तिला म्हणत असते.